कालची रूम ना. किती घाण होती बघा आतमध्ये. काढवावं लागेल असं नाही आमच्यावर पाणी आडेल नाही तर. आतमध्ये पाणी आहे ना आणि बकेट पण नाहीये. स्वच्छता आहे. एक बकेट तरी ठेवायला पाहिजे का? बकेट आणि मग ठेवायचा एक. जवळून घ्या, जवळून घ्या, जवळून घ्या. सगळं इकडून अहुजा हायवे तिकडे पाठवून येते. हा ठीक आहे. मला तू बोलत होता. आता काय परिस्थिती आहे तुम्ही सांगा मला. बघा ना आतमध्ये जाऊन. पाणी टाकी खाली करा पहिल्यांदा. आता तुम्ही सांगता खाली करा म्हणून एवढ्या दिवस काय झोपला होता. बघा ही 21 तारखेला टाकी साफ केलेली आहे का? किती चिखल आहे आतमध्ये. हे पाणी तुम्हाला विद्यार्थ्यांना प्यायला देत आहे. हे पाणी विद्यार्थ्यांना प्यायला देत आहे का? आतमध्ये एवढी माहिती आहे पिण्याचे पाणी. तर तुम्हाला माहिती आहे पाणी गडू आहे तर परत तेच प्यायला जाते मुलांना. हे कितपत काय परिस्थिती आहे. तुम्ही बाबासाहेबांचं नाव खराब करता. लक्षात ठेवा. मागात पडेल तुम्हाला सगळ्यांना. तुम्हाला माहित असतं सुद्धा तेच करताय तुम्ही. आम्ही परवा जर तुमच्याकडे तक्रार केली तुम्ही साफ करायला पाहिजे होतं ना. अजूनपर्यंत तुमचा तोच हाल करते मला. ते नळ चालू करा आणि तुम्ही पूर्ण हे करा. आणि आतून आतमध्ये पाणी पूर्ण लिकेज केल्याच्यानंतर आतमध्ये एक माणूस जाऊ शकतो. तो साफ करून येऊ शकतो. माझं एकच मत आहे. हे जे सगळं कृत्य घडलंय त्याला सर्वस्वी जबाबदार हा मुख्याध्यापक आहे. कारण आता तुम्हाला सांगतो गेट बांधून हे तुमचं ऑल कंपाऊंड करून किती महिने झाले. आजपर्यंत त्या गेटवरती बाबासाहेबांचं नाव आहे का? ऐका ही खेदाची बाब आहे. तुम्ही तालुक्यातले जबाबदार व्यक्ती म्हणून या तालुक्यात आवडता. हा तालुका बाबासाहेबांचा तालुका आहे आणि बाबासाहेबांच्या तालुक्यात जर बाबासाहेबांच्या शाळेच्या बोर्डवरती जर नाव नसेल तर ही लाजीरवाणी बाब आहे. दुसरी गोष्ट आणि ह्या सर्व गोष्टीला मी मुख्याध्यापकांना जबाबदार मानतो. कारण त्यांचं कर्तव्य आहे ह्या सगळ्या गोष्टी संचालक मंडळापर्यंत पोहोचवणं. आणि हे जर न केलं मुलं ऐका नाही हे न केलं मुलं त्यांना सस्पेंड करा ही माझी तुमच्याकडे मागणी आहे. आणि जर या मागणीचा तुम्ही पाठपुरावा केलात नाही तर मी माझ्या पद्धतीने जे काही कार्यवाही करायची ती करणार. ऐका जरा आता तुम्ही ज्या बोर्डाचं म्हटलं ना आता हा कंपाऊंड आपण नुकताच घातलेला आहे. म्हणजे वर्ष 2 वर्ष झालेत अशी नाहीये. आता या कंपाऊंडवर आपण स्टीलचे ते बोर्ड बसवायचा अशी परवाही आमच्या जनरल सभेमध्ये मिटिंग झाली. आता ते कॉस्टली आहे थोडासा. आता ते कसं बसवायचा किती इंचीचा घ्यायचा ही सगळी चर्चा आमची सुरू आहे. हे तुम्हाला खरं सांगायला हवं. ऐका तुम्ही काल मला हा पण मुद्दा सांगितलं का स्टीलचं नाव. अहो स्टीलचं नाव तुमच्याकडून बनवून येईल तेव्हा टाका. तुम्ही साधी पेंटिंग करून त्याचा बॅनर जरी आणून चिपकवला असं ना आमचं समाधान झालं असतं. पण तुम्ही ती गोष्ट केलेली नाहीये. आता तुम्हाला सांगतो आज आपल्या ह्या शाळेचा इतिहास आहे बरोबर आहे. नावाचा इतिहास आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या शाळेला जरी नाव नसला तरी लहान पोराला विचारला बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल कुठे आहे तरी तो सांगेल. माझ्याकडे दुसरा एक मुद्दा आहे. मी आता तो इथे बोलणार नाही. ऐका आहे माझ्याकडे मुद्दा. तुम्ही मला हे सांगूच नका. हे सांगूच नका मला. माझ्याकडे दुसरा मुद्दा आहे. मी त्याच्यावरती आता बोलत नाहीये. थोडासा आपण अवधी एवढ्यासाठी घेतोय. आता नावाचं काय अडचण नाही. फक्त ते बसवायचं आहे. त्या तिथले कारागीर त्या बाबतीत आहेत त्यांना शोधण्याचं काम चालू आहे. कशाला तुम्ही साधं बॅनर पेंटिंग करून सांगितलं अर्धा 1 तासाचं काम आहे. ऐका जरा 7 महिने लागतात. ऐका जरा त्या बॅनरच्या संदर्भात काल सांगितलं लक्षात आलं का? त्यांना सांगितलं झालंय का
मुख्याध्यापक सांगतात आमच्याकडे निधी जमा नाही, मुलांकडून इमारत निधी घेतो तो करता काय मग? नाही, आता कसं आहे, इमारत निधी आपण इमारत बांधतोय म्हणून निधी लक्षात आले का? तर कधीपासून घेतोय आपण हा निधी? मी 2018ला त्याच्या संदर्भाची माहिती मागवली. आता तुम्ही संचालक मंडळावरती आहात. किती माहिती दिला तो मला? नाही, तुमच्या संस्थेकडे आले 2018ला मी पत्र दिलंय गोसाळकर सर असताना. ठीक आहे, माहिती घेऊ आम्ही आणि तुम्हाला माहिती देऊ. लक्षात आलं का? बाकी आता ही एकंदरीत ज्या सुविधा आहे, लक्षात आलं का, त्या करण्याच्या दृष्टीने संस्थेने ते लक्ष घातलेलं आहे. लक्षात आलं? साहेब, मी एक बोलतो की तुम्ही 2022-23 आणि 2023-24 जे पालक सभेचे ठराव आहेत, ते दोन्ही अर्ज त्यांच्याकडनं घ्या. तुम्ही संचालक मंडळाने घ्या, ते वाचा. त्या पालक सभेमध्ये पालकांसमोर शिक्षकांनी केलेले जे ठराव आहेत ते काय काय झाले ते वाचा तुम्ही, आणि त्याच्यावरनं तुम्ही चर्चा करा. तुमच्यात तुम्हाला कळून येईल की हे किती वर्ष आम्हाला टंगलमंगल चालले. 2 वर्ष मी त्यांना तोंडी समज देतो. तोंडी प्रत्येक पालक सभेला मी उभा राहून तोंडी समज देतो. त्याने अद्याप लक्ष नाही दिला, म्हणून या आज भूमिका ही आली समोर. ठीक आहे. आणि ही भूमिका तुमची कशामुळे आली भूमिका माहिती आहे चुकीची का? नाही ह्यांच्या आहे. गलतान कारभारामुळे आली हा. की ह्याने ही गलतान कारभार केला नसताना तुमच्यापर्यंत हा पोहोचवला असताना तर आज ही नोबत येत नाही आणि ही भूमिका कुणी घेतली पण नसती. काल 8वी वरच्या आम्हाला नाही वर्गात वाटत, शिक्षक आम्ही गेले ज्या होते. शाळेत शिकलो त्या शाळेचं नाव खराब मुलाला व्हावं. तांदूळ दाखवायला आम्हीच गेलो. काय सांगितलं मुलांना तुम्ही तिथे? काय सांगितलं? काय बोलला सांगा जरा. नाही, काय मुलांना सांगितलं, तुमची जर काय शंका येत असेल, वाटत असेल तर तुम्ही बघून घ्या ना जेवण कसं बनवतात ते. तक्रारी आम्ही केल्या होत्या ना? नाही, तुम्ही आमचं कुठे नाव घेतलं? तुमचं नाव नाही घेतलं आम्ही. आम्ही तक्रारी केल्या होत्या ना. तुम्ही आम्हाला प्रत्यक्षात बोलायला पाहिजे होती. आम्ही जेवणामध्ये काय बदल केलाय तो बघा. का मुलांवरती तुम्ही दबाव टाकताय? मुलांकडे जाऊया आपण. आम्ही मुलांना कुठल्याही म्हणालो नाही की दबाव तुमच्यावर आहे किंवा हा जो तुमचा उर्मटपण आहे ना, हा खपून घेतला जाणार नाही. ते त्यांना तात्काळ सस्पेंड झालं पाहिजे, नाही तर मी माझ्या पद्धतीने कारवाई करणार. तर या सगळ्या प्रकरणाची आपण चौकशी करू. कधी योग्य वाटलं तर तो पुढच्या बघू. आणि पोषण नाही, कसं माहिती आहे, वर्गात गेल्यानंतर जे काय बोलतात ना, विद्यार्थी घरी येऊन सांगतात नाही, काय आणि बोललोय काय एक नाही. म्हणजे अजून एक मुद्दा आहे, पोषण आहारासाठी मुलांना तुम्ही जबरदस्ती करू नये. नाही, आम्ही जबरदस्ती नाही मेन केली. म्हणजे बरोबर. खावत हे शिक्षकाने किंवा मुख्याध्यापकाने तेही बोलू नये. मुलं घरातून आपापला टिफिन आणतात, ते पण खातात ते, पण तुम्ही कंपल्सरी बसच घे, नाही खाल्लं तर असं चालणार नाही, हे शिक्षक बोलू शकत नाही. हा त्यांना अधिकारच नाही दिलेला आहे. आणि काही शिक्षक सर वर्गात ना असे पण सांगतात विद्यार्थ्यांना, या आपल्याकडे आळ्या सापडल्यात ना, हे काहीच नाही, इतर यांना अनेक आळ्या आहेत, ते सुद्धा तिथं काय करतात, ते संडास बाथरूम आपल्याला चांगलं तरी आहे, इतरांकडे ह्याच्यापेक्षा बेकार आहे. कोण गेलो होतं म्हणून असे जर विद्यार्थ्यांना हे शिक्षक सांगत असतील तर काय सांगा मला बघू दे. कालचा प्रकार घडलाय तो चुकीचा आहे सगळा. काय नाही, त्यांनी फुकट हे केलंय, खोटं दाखवलंय सगळं ते. नाही, ठीक आहे. आता हे कितपण आम्ही तुमचं आमचं सांगा मला, हे बरोबर आहे का सांगा, शिक्षकांनी सांगणं वर्गात जाऊन. आता एक गोष्ट बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मंडणगड म्हणजे एक प्रकारचे बाबासाहेबांच्या नावाला कलंक लावण्याचं काम चाललेलं आहे. योग्य आहे का या गोष्टी? त्याची पाणी करायला पाहिजे होती आणि जी काय व्यवस्था आहे तिथं बदल व्हायला पाहिजे होता की नाही. आज त्या टाकीमध्ये एवढा चिखल आहे आणि त्या चिखलाचं पाणी मुलं पित आहेत, म्हणजे खेदाची बाब नाहीये का?